देखील मानाचा मुजरा राजे संभाजी महाराज स्टेडियम वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण बघतोय। नाशिक जिल्ह्यातील अत्यंत गाजलेली अत्यंत प्रसिद्ध स्पर्धा संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा अर्थातच आर्या प्रीमियर लीग सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर सन्माननीय स्वप्नील भाऊ कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आपण बघतोय। मॅच अजिंक्य 11 अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या मालकीचा संघ अजिंक्य 11 आणि त्याच्या बरोबर मॅच आपण बघतोय SK वॉरियर्स शहबाज खान आणि त्यांची टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे। संघ मालकांचं मनापासून कौतुक मनापासून अभिनंदन। आपल्याच साइड स्क्रीनच्या समोर मगाशी देखील अक्षय सरांनी देखील आपल्याला सूचना केल्या होत्या साइड स्क्रीन तिथे बसायचं नाही। उजव्या बाहेरचा चेंडू यस 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 ऐकले तुम्ही आमचं म्हणणं। जरा बाहेर जा काळ्या पडद्याच्या समोर उभं राहू नका। गोलंदाज भावेश पवार तर फलंदाज असणार आहे मनोज जायभावे। मनोज जायभावे मला वाटतं नाशिक जिल्हा आयकॉन असेल आणि ऑल इंडिया ओपन आयकॉन भावेश पवार एकमेकांच्या समोर उभे राहतात। पहिल्याच सामन्यामध्ये पहिलं षटक येते पाहायचे कुठे आपटलाय चेंडू हे बघायचं। मोठा आपटबार होता आणि तितकाच घातक देखील ठरलेला। अर्थात आपण म्हणतो ना की नागाने फणा काढल्यानंतर तो दंश जरूर करू शकतो। इथे जरूर फणा काढला मात्र अजून कुठलाही दंश केलेला नाहीये। चेंडू उभा राहतो आपण असं याला म्हणतो की मराठी भाषेमध्ये चेंडू उभा राहतो मात्र वाईड आहे। पुन्हा एकदा आपटबार इथे असेल नो बॉल। पहिला वाईड जो होता याचा अर्थ तो 1 बाउन्स होता आणि दुसरा जो बाउन्स आहे तिथे पंच घोषित करतायत नो बॉल। फ्री हिट असेल पुढचा चेंडू। हे क्रिकेटचे नियम अत्यंत तुम्हाला बारकाईने लक्षात घ्यावे लागतात। भावेश पवारचा हा चेंडू यस फसलेला फटका होता मात्र फ्री हिट आहे त्यामुळे भावेशने जरी कॅच घ्यायचा प्रयत्न केला असेल तरी त्याला विकेट मिळणार नाहीये। धावफलक पुढे पोहोचणार आहे तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये सन्माननीय मुंजा भाऊ शेळके यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस आहे। मनमाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रहीमभाई पठाण यांचं आगमन इथे झालेलं आहे। आर्या प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने अर्थातच विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी कांबळे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत विनंती करतो। रहीमभाई आपण मंचावरती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे। जाऊया मैदानामध्ये। खरं तर पहिलं षटक होतं भावेश पवारचं बरेचसे एक्स्ट्रा तिथे आलेले आहेत। वाईड नो बॉल परत एकदा एक चेंडू पाहिजे हलकं अपील आहे मिस करत असावा बहुतेक धावाची देखील संधी आहे आणि भावेशच्या हातामध्ये चेंडू असेल तर फलंदाजाला कुठलीच बचावण्याची संधी नाही। फलंदाज पहिला बाद पहिल्या षटकामध्ये। सुमित कुवर बाद होईल पहिला धक्का। इथे धावफलकावरती धावा असणार आहे। एक गडी बाद 3 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक भावेश पवारचं मैदानामध्ये सुरू असताना एक चांगली मॅच आहे। दररोज 4 संघ इथे आपण बघत असतो। प्रत्येक टीमला 3 मॅचेस खेळायच्यात आणि त्यानंतरचे गटातले 2 संघ जे टॉपर असणार आहे ते पुढच्या फेरीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश। हो रिव्हर्स हा फटका होता मात्र बॅकफुट पॉइंटचं काय चलाखीचं क्षेत्ररक्षण चपळाईचं क्षेत्ररक्षण। वाह 4 धावा 3 धावा तर जरूर सेव्ह केलेल्या आहेत वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी
आणि निश्चित ज्या अर्थी त्याचं अभिनंदन करायला त्याच्या सभोवतालचे सगळे खेळाडू गोळा झालेले आहेत. निश्चित आपल्या लक्षात येईल या खेळाडूंनी काय कलाकुसर केलेली ग्राउंड वरती. धाव फलकावरती 4 आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना खर तर असे क्षेत्ररक्षण पाहिजे. हे क्षेत्ररक्षक नाही तर हे कमांडो आहेत. ग्राउंड वरती उपस्थित असलेले कमांडो आहेत. गरज असते का ज्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही धावा वाचवणार आहेत ना तेवढ्या धावा तुम्हाला कमी बनवाव्या लागतात. भावेश पवार इथे अकूट टप्प्याचा चेंडू मात्र बाउन्स जेवढा अपेक्षित होता तो नव्हता. चांगला फटका पूलचा इथे स्क्वेअर लेगला आपण बघतोय. एक धाव तिथे पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू. राहुल पवार आणि मनोज झायभावे ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. नाशिक जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानभर घेऊन जाणारा खेळाडू म्हणजे मनोज जायभावे. अनेक स्टार सुपरस्टार नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत. निश्चित त्यांची चर्चा करू आपण. उजवाईच्या बाहेरचा जाणारा चेंडू पंच करतोय. कोणी क्षेत्ररक्षक नसेल. वीरेंद्र सेहवाग स्टँड मध्ये 4 रन्स इथे प्राप्त होणार आहेत. शानदार चौकार. नऊ धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. निश्चित खूप चांगले चेंडू व्हेरिएशन बघायला मिळालं होतं भावेश पवार कडून. मात्र जास्तीत जास्त आपट बारचा वापर झाला, बाउन्सरचा वापर झाला. तिथे आपण पाहिलं की वाईड देखील आले, नो बॉल देखील आले. मात्र तरी देखील बाउन्सर टाकायचा प्रयत्न सातत्याने केला या षटकामध्ये. अखेर 9 धावा निश्चित भावेश पवारला देखील खर्च करावे लागले. नवीन षटकाची सुरुवात होणार आहे. गोलंदाज पप्पू साठे स्ट्राइक एंड वरती असणार आहे. फलंदाज राहुल पवार. नॉन स्ट्राइक एंड वरती मनोज जायभावे. डाव्या हाताचा राहुल पवार. पहिल्या करणार आहे गोलंदाज पप्पू साठेच्या. जरा स्पीडअप करा, जास्त वेळ नका घेऊ, कारण 6 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. 6 मॅचेस पूर्ण होत नाही 6 षटकांच्या. म्हणून अनेक स्पर्धा बिग बॅश फॉर्मॅट वापरतात. विनर विनर लुजर लुजर. तिथे एका संघाला जे 2 हरतायत त्यांना 2च मॅच मिळतात, जे 2 जिंकतायत त्यांना 2च मिळतायत. तर त्यामुळे इथे 3-3 मॅचेस प्रत्येक संघाला देण्याचा प्रयत्न आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता. हुक केला चेंडू लावेमध्ये. स्क्वेअर लेगला 4 रन्स. पुन्हा एकदा एक दमदार चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धाव फलक 13 वरती पोहोचेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात स्वागत केलेलं आहे चौकारानं. इथे फलंदाज राहुल पवार. पहिल्या 3ऱ्या क्रमांकावरती आलेला राहुल पवार. इथे उजव्याच्या बाहेर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी बघायला मिळाले. व्हेरी कंट्रोल. पहिल्या षटका चेंडू जो थोडा फसला होता तिथे गोलंदाज छानसं कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय पप्पू साठे. ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकफुट पॉइंट आहे, त्याबरोबर पॉइंट आहे शॉर्ट. अर्थातच मिड ऑफ देखील थर्ड सर्कल वरूनच येईल. 5 क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑन वाईडिश मिड ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला उभे आहेत आणि त्यामुळेच संपूर्ण वेढा टाकलेला आहे फलंदाजाला. एका बाजूला आपण मिड विकेट देखील बघतोय, शॉर्ट फाईन लेग देखील बघतोय. हे 7 क्षेत्ररक्षक फलंदाज कव्हर करतायत. ओहो, पूल चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली डीप मध्ये आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2 राहुल पवार तंबूच्या आश्रयाला.
उंची तिथे होती चेंडूला आणि ती त्याच्या लक्षात आली नाही. चेंडूला अजून उंची घेतली आणि स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जाऊन शांतपणे विसावला. दुसरा फलंदाज इथे गमावलेला आहे. खर तर मोहावरती आवर घालणं खूप महत्वाचं असतं. आपल्याला माहित असेल, रामायणामध्ये आपण पाहिलेलं आहे, सुवर्ण मृगाचा मोह आवरला नाही तो सीता मातेला, आणि त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राला की मला हा सुवर्ण मृग हवाच आहे. पुढचं रामायण आपल्याला माहित आहे काय घडलंय. तर मोहावरती विजय मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कुठलाही तुम्ही फलंदाजी करा किंवा वास्तविक जीवनामध्ये तुम्ही. हो इथे फुलर लेनचा चेंडू, परफेक्ट शॉट, गोड आवाज, जे टायमिंग कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड होतं. शानदार षटकार. साठेचं स्वागत केलं होतं चौकाराने. पुन्हा पप्पू साठेचं स्वागत होतं. इथे नवीन फलंदाज योगेश भोजने कडून षटकारानं स्वागत होतंय. स्वॅग से किया है स्वागत. साइड स्क्रीनच्या समोर पुन्हा आमचे लाडके प्रेक्षक आलेले आहेत. आता मला वाटतं दिवसभर या सूचना चालूच राहतील. हॅलो आवाज येतोय तिकडे? प्रेक्षकांना विनंती, काळ्या पडद्याच्या समोर येऊ नका. खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाचा असतो तो पडदा. तिथे कोणी यायचं नाही, कारण फलंदाज खेळताना डिस्टर्ब व्हायला नको. त्याचं कॉन्सन्ट्रेशन अत्यंत महत्वाचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, हो फटका खरं तर चुकला होता. गती परिवर्तन केली होती, थोडीशी फ्लाईट होती, आणि असा चेंडू रिव्हर्स खेळणं कधी अवघड आहे. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपेल. धाव फलकावरती 19 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एसके वॉरियर्स. अजिंक्य वर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर आपण जर कॅच घेतलास तर आपल्याला 100 रुपये पण आहे आणि हेडफोन पण आहे. सन्मान्य मुंजाभाऊ श्रीजी शेळके यांच्याकडून तुम्हाला 100 रुपये मिळतील, आणि दीपक मोबाईल शॉप दीपक झाडवळे यांच्याकडून तुम्हाला हेडफोन मिळेल. फक्त कॅच घ्या मैदानाच्या बाहेर. आणि उद्या लकी ड्रॉ आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ ची किंमत असेल तुम्हाला कुपनची 10 रुपये, आणि 10 रुपयामध्ये मोबाईल जिंकण्याची संधी आहे. त्याच्याबरोबर स्मार्ट टीव्ही जिंकण्याची संधी आहे, कूलर जिंकण्याची संधी आहे, आणि स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी. 4 बक्षीस आहेत फक्त 10 रुपयामध्ये. पण उद्या आहे, त्यामुळे उद्या सगळ्यांनी येताना जास्तीचे 10 रुपये घेऊन या. म्हणजे एकच 10 रुपयाची नोट आणू नका, तर अशा 10 रुपयाच्या अनेक नोटा आणा, म्हणजे तुम्हाला अनेक कुपन घेता येतील आणि बक्षीस जिंकता. चला, नको टाइमपास नकोय आपल्याला. मॅच लगेच स्पीडअप करा. जास्त क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका. हे संगणकाचं स्किल आहे. तुम्हाला कशा प्रकारे क्षेत्ररक्षण कमी वेळात सजवता येईल. मला वाटते कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणलाय. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला, तर डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणलेला आहे. आणि जो मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याला स्क्वेअर लेगला पाठवलंय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला थर्ड मॅनला पाठवलंय. अजून जो डीप लॉंग ऑफला होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय. बरंच काही बदल झालेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये. पाहिजे त्याचा परिणाम काय होतो या षटकामध्ये. या स्लोवर फुल टॉस होता, फ्लिक केला चेंडूला, जमिनीच्या समांतर जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फंबल होतोय, हातामध्ये चेंडू येत नाहीये, आणि 2 धावा प्राप्त होणार आहेत. या 2 धावांच्या बरोबरीनं धाव फलकावरती बघा 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरूर काही अडथळे जरूर आलेत, मात्र सुरुवात चांगली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये ती धावसंख्या 19 वरती गेली. इथे परत एकदा लॉंग ऑनला यास तिथे क्षेत्ररक्षक आहे. अत्यंत शांत चित्तानं पकडला जाईल तिसरा फलंदाज बाद एसके वॉरियर्सचा.
कॅच प्राप्त होतोय. सुंदर कॅच भावेश पवार, ज्या पद्धतीने त्याने कॅच घेतला आपण लक्षात घेऊ शकतो. हे खेळाडू मोठे कसे होतात, का होतात, त्यांच्याकडे हे कौशल्य असतं, स्किल असतं. ज्या पद्धतीने त्याने बघितलं चेंडूवरती परफेक्ट नजर ठेवली, कुठलाही आक्रस्ताळेपणा केला नाही, चेंडू येऊ दिला आणि अतिशय सुंदरपणे टिपला. एक धक्का बसेल तिसरा 21 धावसंख्येवरती, तर मला वाटतं राहुल गोसावीला देखील यश मिळते. राहुल पुरी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतो आणि यश मिळते. मला ते भावेश पवारला यश नसेल, पहिल्या षटकामध्ये एक धावबाद होता फलंदाज. तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पप्पू साठेला यश मिळाले आणि आता आपण बघतोय राहुल पुरीला देखील यश मिळतंय. यस, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर चेंडू गुड लेंथ वरती टाकला होता आणि गती कमी होती यावेळेस. फलंदाज अक्रॉस द बॅट पूर्ण आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, फसलेला आहे. धाव फलकावरती धावा तिथेच 21 धावा. षटकामध्ये चांगलं काम बघायला मिळतं इथे राहुल पुरीकडून. 2 धावा पहिल्या चेंडूवरती होत्या, त्यानंतर एक विकेट राहुल पुरीच्या खात्यावरती येते आणि नवीन फलंदाज आपण बघतोय इथे स्ट्राईक एंडला धनंजय बिनताडे, आयकॉन. यस, चांगला फटका आहे, कट केला चेंडूला, डीप कव्हर पॉइंटला. 1 धाव एव्हाना प्राप्त होणार आहे आणि निश्चित दुसऱ्या धावेसाठी देखील परत येईल धनंजय बिनताडे. एक अष्टपैलू खेळाडू, हरफन मौला खिलाडी म्हणून आम्ही उल्लेख करतो धनंजयचा. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी असतो. व्हेरिएशन त्याच्याकडे गोलंदाजी करताना खूप आहे आणि फलंदाजी करताना देखील तो मैदानाच्या सभोवताली म्हणजे अगदी 10ही दिशांना तो फटकेबाजी खेळू शकतो. सन्माननीय प्रशांतांना गामणे सरांचं आगमन झालेलं आहे. आपण मी मनपूर्वक स्वागत करतो आर्या प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. मुख्य अतिथी प्रशांतांना गामणे उपस्थित होत आहेत. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. रोखलेले आहेत धावा, पूर्ण धावा रोखलेल्या आहेत, कुठे मोठा फटका येऊ दिलेला नाही. अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार जरूर बघितला होता आपण, मात्र या षटकामध्ये या धावा पूर्ण थांबलेल्या आहेत, मोठे फटके नाहीयेत. राहुल पुरी पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. टप्पा पडल्यानंतर जी चेंडूची आपण म्हणतो ना दिशा बदलते, ज्या पद्धतीने तो सिमेंट विकेट वरती कट करतोय, निश्चित हा प्रतिभावान गोलंदाज आहे. इथे बघणार आहे धाव फलकावरती 24. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा, तर ड्रिंक्स आता मैदानामध्ये येत आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार आहे. संमिश्र खेळ बघायला मिळाला इथे. दोन्ही संघांकडून वार आणि पलटवार बघायला मिळाले. खरं तर पहिल्या षटकामध्ये भावेश पवारने सुरुवात केली होती, काही अतिरिक्त बॉल आले होते. आखूड टप्प्याच्या गोलंदाजी करून त्याने फलंदाजाला सतावण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे 9 धावा खर्च झाल्या होत्या. एक गडी बाद झाला होता एसके वॉरियर्सचा. अजिंक्य 11 पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली.
पप्पू साठेच्या सोबतीने मात्र एक षटकार एक चौकार तिथे आला. मात्र त्या व्यतिरिक्त पप्पू साठेने 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. 19 धावा 2 षटकामध्ये होत्या. तर तिसऱ्या षटकामध्ये राहुल पुरीनं पुन्हा फलंदाज बाद केले आणि धावा देखील रोखलेल्या आहेत. फक्त आल्या 5 धावा तिसऱ्या षटकातून. आता धाव फलकावरती आहेत 24 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. यस कडक शॉट मात्र हवेमध्ये आहे. फसलेला फटका. भावेश डाऊन दी बॉल. मागे जात भावेशनं स्वतःच्या गोलंदाजीवरती टिपला झेल. एका आयकॉननं दुसऱ्या आयकॉनला पाठवलंय तंबूमध्ये. धनंजय बिनताडे बाद. जे आहे व्हेरिएशन भरपूर असतात त्याच्याकडे. त्याची एक स्टाईल आहे, तुम्ही बघितलं असेल. तो ज्यावेळेस चेंडू टाकायला सुरुवात करतो ना त्यावेळेस चेंडू हवेत उडवतो आणि मग पुढे येऊन तो चेंडू टाकतो. विचार करा की हवेत एका हातात तो उडवतो, एका हातात तो झेल घेतो आणि त्याच्यानंतर त्याला ग्रीप करायची बॉलवरती. म्हणजे जो बॉल टाकायचा आहे त्याला त्या प्रकारे तो चेंडू बरोबर चेंडू बोटामध्ये पकडायचा आहे आणि मग डिलिव्हर करायचं. तर हे स्किल असल्याशिवाय होत नाही शक्य. आणि प्रत्येक बॉल तो वेगळा टाकतो. विशेष म्हणजे दोन्ही कट त्याच्याकडे डावखुऱ्या हाताने ज्यावेळेस तो गोलंदाजी करतो निश्चित प्रकारे दोन्ही कट बरोबर तो फलंदाजाला परेशान करतो. यस टप्पा पडून बाहेर जाणारा हा चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा निर्धाव येईल. धावा येणार नाहीये. भावेश पवार आता चेंडूच्या करामती बघायला मिळतील तुम्हाला. हा करामती करणारा जादूगार आहे भावेश पवार. विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही भिवंडी वाडा शहापूर किंवा मुरबाड या भागामध्ये असतो. यस वाह वाह वाह. चेंडूचा भोवरा बनवलेला आहे. चेंडूला भिंगरी बनवलेला आहे अक्षरशः भावेश पवारने. इथे उजव्याच्या बाहेर गुड लेंथ वरती टाकला. अजून कट केला चेंडू आणि मला वाटतं कसारा घाटाची वळणं सुद्धा तुम्हाला सरळ दिसतील. इतका वळणदार चेंडू होता भावेश पवारचा. कमलेशजी पिंगळे आणि सन्माननीय प्रशांत अण्णा गामणे यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आहे. योगेश भोजनेनं 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर जबाबदार योगेश भोजने समोर जरूर असेल तर भावेश. वॉट अ शॉट. चांगला फटका इथे यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये फक्त बघत राहील चेंडूकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. योगेश भोजने जसं बक्षीस. यस योगेश आहे. दोन्ही योगेश मैदानामध्ये. पायामध्ये टाकलेला चेंडू होता. फुल लेनचा हा बॉल. यावेळेस 2 धावा प्राप्त होतील योगेशसाठी. लेग बाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धावा असतील मात्र महत्वाच्या ठरणाऱ्या अखेर षटकाची सांगता. या षटकामधून 8 धावा 8 धावा तर 32 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं जरूर शिल्लक आहे. भावेश पवारनं करामती दाखवल्या 4 चेंडूमध्ये. मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये योगेशने व्यवस्थितरित्या चेंडू कनेक्ट केले आणि तिथे 8 धावा वसूल केल्या. अखिल भावेशची 2 षटकांचा कोटा संपलेला आहे. 2 षटकाच्या माध्यमातून भावेशनं जवळपास 15 धावा खर्च करताना 1 गडी बाद केलेला आहे. लेगबाईटच्या धावा भावेशच्या खात्यावरती लिहिल्या जाणार नाहीत. त्यामुळं 15 धावा तो त्याच्या विश्लेषणामध्ये येतील. एकूण 2 षटकामध्ये भावेशच्या 17 धावा आलेल्या आहेत. तर जाऊया मैदानामध्ये जिथे तिसरं सन्मान्य दशरथजी शहा, सन्मान्य राजनजी साळवी आणि किस्मतभाई अली आणि या ठिकाणी स्पर्धेचे उद्घाटक आयोजक विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचे बंधू
प्रदीपजी पट्टे बहादूर या सर्व अतिथींचं आगमन इथे होते. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. षटक क्रमांक 5 SK वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य 11 अशी लढत आहे. भरपूर आवाज अपील आहे, मात्र पंच त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देत नाहीयेत आणि अपील फेटाळून लावलेलं आहे. राहुल पुरी यशस्वी गोलंदाज होता. मागच्या षटकामध्ये राहुल पुरीने धावा रोखलेल्या होत्या. त्याचबरोबर सन्माननीय मुख्तार भाई काचवाले यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आर्या प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वाह, काय गोलंदाजी, टप्प्यांवरती अचूकता, म्हणजे अचूकतेला आपण काय म्हणतो, एकलव्यासारखी अचूकता आहे. बरोबर बरोबर टप्पा, योग्य जिथे त्याला हवा आहे तिथे तो चेंडू टाकतोय. मगाच्या षटकामध्ये देखील आम्ही पाहिलं होतं राहुल पुरीला, आता देखील आपण पाहतोय राहुल पुरीला. परत एकदा योगेश समोर मोठा प्रश्न, इथे लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. रिकामे रन घ्यायचे, चांगल्या बॉलने मारू दे. अगोदरच्या षटकामध्ये बळी घेतला होता, विकेट घेतली होती. त्यासाठी सन्माननीय अजिंक्यांना चुंबळे अर्थातच संघ मालक अजिंक्य 11 यांच्याकडून 1100 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. गुण ग्राहक अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आम्ही या स्पर्धेतले सगळे संघ मालक बघतोय की खेळाडूंच्या चांगल्या खेळाला ते भरभरून दाद देत आहेत आणि त्यांना घसघशीत बक्षीस सुद्धा देत आहेत. हे महत्वाचं आहे. खेळाच्या विकासासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कोणी पाठीवरती थाप टाकणार असेल तर त्या कामगिरीला सुद्धा निश्चित महत्व आहे. हवेमध्ये चेंडू यावेळेस महेंद्र सिंह धोनी स्टँड मध्ये. षटकार. प्रेक्षकांनी कॅच घेतलेला आहे, त्यांनी या आपलं बक्षीस घेऊन जा. 100 रुपयाचं बक्षीस आहे. हेडफोन आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, उंच फटका, क्षेत्ररक्षक कोणी नाही तिकडे आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या पाठोपाठ इथे धावफलकाला आता फेरारीची चाकं मिळालेत. 2 चौकार 1 षटकार मागच्या 3 चेंडू मध्ये. योगेश भोसनेसाठी बक्षीस आहे आणि 20 धावांवरती तो नाबाद आहे. अजून एक षटक त्याच्याकडे आहे. मला वाटतं या वेगानं तो खेळतोय. अशा वेगानं पुढे चालू राहिला तर 50 सुद्धा त्याच्या होऊ शकतात. राहुल पुरी इथे पायची जागा बनवली होती, शफल झाला आणि काय फटका खेळला इथे फाईन लेगला. अत्यंत सुंदर फटका, चेंडूच्या गतीचा केला वापर. 4 धावांची इथे पडेल भर. सरांना विनंती अंपायर्सला की एकदा बॉल चेक करा. 1 टू गो. यस, 1 टू गो. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला, त्यामुळे राहुल पुरीला परत एकदा एक चेंडू टाकावा लागेल आणि योगेश भोसने ऑन स्ट्राईक. खरं तर तुम्ही बघत असाल की ज्यावेळेस बक्षिसं येत नव्हती, योगेश भोसने शांत होता आणि बाकीच्या फलंदाजांकडून फार मोठ्या धावा आलेल्या नव्हत्या. ज्यावेळेस 1100 रुपयाचं बक्षीस आलं प्रशांतांना, सन्मान्य प्रशांतांना गामणे यांच्याकडून, तर पहिला बॉल 0 होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल षटकार, चौथा चौकार, 5वा चौकार. पहिले 2 डॉट आहे. यस, 2 डॉट टाका. षटक संपलेलं आहे. 50 धावा. मागचं षटक काय राहिलं तर एक TVS
रायडर गाडीची चावी इथे आमच्याकडे आलेली आहे. बघा कोणाची हरवली असेल तर या इथे घेऊन जा, पण ओळख पटून घेऊन जा. म्हणजे त्या चावीला स्टिकर आहे, माफ करा किचन आहे. ते किचन कशाचं आहे ते सांगा, मी तुम्हाला चावी देऊन टाकेन. बाहेर जा राहुल. अमन जाऊ मैदानामध्ये शेवटचं षटक. आता हाणामारीचं षटक सुरू झालेलं आहे. या अगोदर धमाका आपण बघितला होता तो योगेश भोजनेचा. आता पुन्हा योगेश स्ट्राईक एंड वरती असणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघत होतो धावा फक्त 24 होत्या, तर चौथ्या षटकामध्ये माफ करा 4 षटकांमध्ये 32 होत्या. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18. राजनजी साळवे, किस्मत भाई अली, दशरथजी शाह आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचे बंधू प्रदीपजी पट्टे बहादूर युवा उद्योजक यांच्याकडून यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही आर्या प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. दरम्यान एक धाव घेत योगेश भोजनेला आणलंय स्ट्राईक एंड वरती. ही सेन्सिबल क्रिकेट होतं, ही समजदारी होती, कारण हे गरजेचं होतं. ज्या पद्धतीनं आज पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे योगेश भोजने, अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असेल तर जास्त योग्य ठरतं, आणि योगेशकडे स्ट्राईक आलेली आहे. तर मागच्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार, जवळपास 18 धावा 4 चेंडू मध्ये फटकावणारा योगेश आता स्ट्राईक एंड वरती. उजव्याच्या बाहेर अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, चांगला ड्राईव्ह होता. एक धाव एव्हाना पूर्ण होते, मात्र योगेशने थांबवलं. योगेश भोजनेला एकच धाव मिळणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल 52 धावा. SK वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य 11 अशी लढत आहे. आजच्या दिवसभराच्या सत्रातला हा दुसरा सामना आहे, आणि आपण बघतोय यातला विजेता. आता विजेता पराभूत संघ नाही, तर जसा मॅच आपण निश्चित केलेला आहे त्या प्रकारेच आपण पुढे जाणार आहोत. 3 मॅच प्रत्येक संघाला खेळायच्या. येस, यावेळेस हाफ व्हॉली खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला, विद्युल्लतेच्या वेगाने आला, त्यानं अडवला चेंडू. तिथे एक धाव परत प्राप्त होते. मी डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजाला निश्चित त्याचं कौतुक करेल, कारण ज्या पद्धतीनं त्यानं या फलंदाजाला रोखलेले. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं शेवटच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 18 आल्या होत्या. सुसाट सुटलेले दोन्ही फलंदाज, मात्र त्यांनी ब्रेक लावायला लावलेले आहेत. यस, कडक कडक शॉट, ही ओळख आहे योगेश भोजनेची. दिमागदार फटका, रुबाबदार, बहारदार, शानदार षटकार, आणि 30 धावा याबरोबर पूर्ण होत आहेत योगेश भोजनेच्या. प्रशांत अण्णा गामणे यांनी जाहीर केलं होतं 1100 रुपये इथे पटकावलेत योगेश भोजनेनं. खुशियों का दिन आया है, जो मांगा वो पाया है. योगेश भोजनेकडून मागणी होती 30 धावांची, आणि त्याने ती पूर्ण केलेली आहे. यस, चांगला चेंडू यावेळेस सफल होत खेळायचा प्रयत्न होता, आणि इथे फलंदाज पुढे आला होता. इथे बाद होईल फलंदाज, नवीन फलंदाज येणार आहे शेवटच्या षटकासाठी. तोपर्यंत एक सूचना आहे प्रेक्षकांसाठी, ज्यांनी मगाशी कॅच घेतला ना त्यांनी या. आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे, आणि त्याचबरोबर एक हेडफोन सुद्धा आहे जो दीपक मोबाईल शॉप आहे दीपकजी आढळले यांच्याकडून, आणि 100 रुपयाचं बक्षीस मुंजा भाऊ शेळके यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. प्रेक्षकांनी लगेच या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक असेल. संपूर्ण इनिंग मध्ये आपण बघितलं होतं की काही चढउतार बघायला मिळाला. पहिल्या 4 षटकांमध्ये मी म्हणेल की क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाने चांगलं काम केलं होतं, मात्र एक षटक जे होतं जिथे योगेश भोजनेने चिरफाड केली, ऑपरेशन केलं तिथे, आणि एक चांगलं टोटल स्कोर कार्ड वरती आणलं योगेश भोजनेनं. या षटकामध्ये देखील षटकार ठोकल्यानंतर धावफलकाला वेगानं पुढे नेले, तर एकूण 60 धावा 10 धावा 61 धावा माफ करा धावफलकावरती येत आहेत, आणि 62 धावांचं लक्ष्य इथे असणार आहे सामना जिंकण्यासाठी अजिंक्य 11 संघासमोर. अजिंक्य 11 विरुद्ध SK वॉरियर्स अशी लढत आपण इथे बघतोय. SK वॉरियर्सनं बनवलेले आहेत
चा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा असणार आहे. कोणी त्यामुळं मोबाईल वरून बाहेर जाणार नाही, कोणी मैदानातून बाहेर जाणार नाही. आपण सगळेजण बघत राहू आर्या प्रीमियर लीग आणि या पुढचा डाव जो रंगणार आहे अजिंक्य आणि एसके मध्ये, तर त्या डावातलं खुमासदार समालोचन ऐकत राहू आपण. महाराष्ट्राचा अत्यंत गोड आवाज, मराठी आवाज जो संपूर्ण हिंदुस्थानभर गाजत आहे, गरजत आहे. मुंबईची मिठास कुणाल, मुंबईची मिठास चंद्रकांत शेटे सरांना विनंती करतो, या आपलं स्वागत आहे. जो पुरस्कार होता प्रशांतजी गामणे साहेब यांना विनंती असेल रहीमभाई पठाण यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मनमाड क्रिकेटची आन बान शान, आपलं आयुष्य ज्यांनी क्रिकेट साठी खर्ची केलं असं व्यक्तिमत्व. मनमाड क्रिकेट म्हणजे भाई आणि भाई म्हणजे मनमाड क्रिकेट, हे समीकरण आपण पाहतो. आणि ज्यांनी मनमाडच्या क्रिकेटच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यांचा विशेष सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. भाई आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आणि आपण ज्या मनमाड क्रिकेटची जी सेवा केली आहे त्याबद्दल आपला केला जातोय विशेष सन्मान. पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतो अजिंक्य 11 हा संघ. एका बाजूला एसके टीम आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी पहिली या ठिकाणी कामगिरी केली. राहुल आणि प्रतीक देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला आपण पाहतोय शिबान शेखला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू. टीम एसके साठी एसके वॉरियर काही सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व उपस्थित राहत आहेत. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या शुभ हस्ते सन्मान, लिजेंडरी खेळाडूंचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. ज्या खेळाडूंनी नाशिक क्रिकेटचं नाव रोशन केलं, नाशिक क्रिकेटसाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्व खेळाडूंचा आज सन्मान इकडे केला जाणार आहे. विशालजी पट्टे बहादूर साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी पुंजाराम गामणे या दोन्ही आयोजकांच्या वतीने आज लिजेंडरी खेळाडूंचा सन्मान केला जातोय. चला मॅच सुरू करायची आहे. दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील.
6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत धनंजय बिनताडे. चला मॅच सुरू होते. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे प्रतीक. सातत्याने दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. दुसऱ्या बाजूला धनंजय बिनताडे यांचंही जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटची सुरुवात त्यांच्याकडून राहिलेली आहे आणि आज महाराष्ट्रातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत धनंजय बिनताडे हे सुद्धा आवर्जून नाव घेतलं जातं. आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत या आर्या प्रीमियर लीग साठी. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आर्या प्रीमियर लीग नाशिकचे आन बान शान. मागील 3 पर्वामध्ये या स्पर्धेने लोकप्रियतेचे उच्चांक केलेले आहेत. 62 धावा जरी छोट्या वाटत असतील तरी त्यातही मॅच रंगू शकते. ते प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आर्या प्रीमियर लीगचा 3रं पर्व आपल्या भेटीला आलंय. प्रतीक यांना आपण स्ट्राईक वर पाहतोय. हा समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक आहेत समोरच्या बाजूला. त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण तिकडनं थोडंसं बाजूला व्हायचंय कारण बॅटरचं लक्ष विचलित होऊ शकतं आपण तिकडे उभे असल्या कारणाने आणि त्यामुळे प्रेक्षक गॅलरी आहेत आपल्यासाठी त्यामध्ये जागा आहे आपण तिकडे जायचंय. सगळ्यांना विनंती असेल. अजूनही काही प्रेक्षक समोर आहेत प्लीज विनंती आहे समोरची साइड स्क्रीन. यावेळेला लॉक केलाय बॉल आणि समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी. काही चेंडू खूप गेले आणि त्यानंतर जर पाहिजे तर एक फटका खेळला सरळ बॅटने खेळला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला आणि 6 धावा वसूल केल्या. ऑप्शनच्या बाहेर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न तिकडे कॅच सुटते
हो धाव मात्र तिकडे मिळणार आहे. पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे कॅच सुटली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेल्या 3 बाद 12 धावा धावफलकावर. आर्या प्रीमियर लीग उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं आयोजन आणि नाशिकची शान असणारी क्रीडा स्पर्धा आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी पुंजाराम रामणे यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा तिसऱ्या पर्वात आली आहे आणि आज तिसऱ्या पर्वाचा हा महत्त्वाचा दिवस. उद्या अंतिम दिवस असणार आहे, परंतु दर्जेदार क्रिकेट आपल्या क्रिकेट क्लब विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्याकडून हा पुरस्कार असेल. अर्धशतक मारा, 5,000 रुपये घेऊन जा. आणि तिघांसाठी देखील लगातारच्या 3 षटकारासाठी 1101 रुपये म्हणजे भाऊ शेळके यांच्याकडून. हॅलो हॅलो यावेळेला बराचसा बाहेर बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर इकडे जरूर या ठिकाणी संधी होती, थोडेसे गोलंदाज नाराज असतील कारण एक संधी निर्माण केली होती या ठिकाणी गोलंदाजांनी. योगेश यांना आपण पाहतोय, योगेशने बॅटिंगही खूप चांगली केली, परंतु आता त्या ठिकाणी चांगला निर्णय केलाय. 13 धावा फलकावर आहे. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं, लॉफ केला, सर्कल भेदलं, टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहिला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. हॅलो हॅलो धावांचा पाऊस सुरू झालाय. तर इथे आपण पाहिलं उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, सोबत डोक्यावर इतका अलगदपणे उचलला, आपण म्हणतो ना चेंडूला जणू काही फुंकरलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 17 धावा, एकही खेळाडू बाद नाहीये. 17 धावा धावफलकावर 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला जर पाहिलं तर खेळाडू आपला पाहायला मिळत आहेत. राहुल यावेळेला ऑन साइड लागले या बॉलला. पॉवर प्ले महत्वाचा होता, ज्यावेळेला 62 धावा करायच्या होत्या नरेश सर आणि इकडे धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावर. यावेळेला बॉल थोडासा आणलाय, चांगली लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला होता खरा, परंतु धावगिरीचा प्रयत्न इकडे केला जातोय. हे षटक आतापर्यंत खूप चांगले राहिले. 19 धावा धावफलकावर आहेत. 62 चा पाठलाग करायचा आहे. नागमध्ये एक जबरदस्त क्रिकेटचा हा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे मैदान खूप सुंदर आहे. ओहो यावेळेला आतमध्ये बॉल आणला, टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या बाजूला स्विंग होतोय. काय बॉल टाकलेला जबाब. या अगोदरचा बॉल देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कट केला होता. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि रिझल्टही चांगला. अगदी सरळ रेषेने खरं तर गुडलेनचा बॉल घेत हवेमध्ये लॉंग ऑफला अत्यंत दिमागदार चौकार. गरज होती, सुरुवात होती आणि या चौकारा बरोबरच एका मजबूत स्थितीमध्ये आपण बघणार आहोत. इथे 23 धावसंख्येवरती पोहोचतायत 2 षटकामध्ये आणि 24 चेंडू मध्ये त्यांना आता 39 धावांची आवश्यकता असणार आहे. सुरुवात चांगली पाहिजे. मॅच मध्ये पलटवार कधी करणार आहे एसके वॉरियर. पलटवार करावाच लागेल आणि पलटवार
आर्या कमिटी सर्वेश सिंग, दीपक मिश्रा, कल्पेश धमाले, मनोज जाधव, गोविंद गाडगे, मयूर सोनजी, प्रज्वल राणे, तेजस गामणे, वीरा देशमुख, शुभम पठारे, शेख साहेब, त्याचबरोबर केतन परदेशी, धनंजय शेवाळे, बाजीगर, विनोद कानकाटे, रोहित शिंदे आणि जग्गू छोटा या सगळ्यांची कमिटी आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी पुंजाराम गामणे यांना सपोर्ट करणारे सगळे आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सिबान. विकेटकडे जायचं होतं आणि त्यासाठी सिब्बांना जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाही, त्यांनाच आमंत्रित केलंय. म्हणजे सिब्बान जरी नगर जिल्ह्याला बिलॉंग करत असेल, संगमनेरला निमोन गावाला बिलॉंग करत असेल, परंतु त्यांनी व्यावसायिक क्रिकेट जे खेळलं ना बऱ्यापैकी, मग विकी स्पोर्ट्स क्लब आलेला किंवा आरसीसी नाशिकला जास्त खेळले. मुंबईत सुद्धा ज्यावेळेला यायचे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आरसीसी नाशिकचं प्रतिनिधित्व किंवा नाशिकच्या संघांमधून मात्र ते सातत्याने आलेले आहेत. त्याच सिब्बानला आपण या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, इकडे उसळी थोडीशी जास्त होती आणि प्रतीक देवरेने फायदा घेतलाय. 4 धावा. निश्चित ही खासियत आहे प्रतीक देवरेची. ज्यावेळेस चेंडू उजव्याच्या बाहेर होता, निश्चित अलगद पॉइंट आणि गलीचा जो गॅप होता त्या गॅप मध्ये चेंडू त्याने ढकलला आणि 4 धावा आपल्या संघासाठी आणलेला आहे. निश्चित आपण बघतोय चंदू सर आपण उल्लेख केला तो म्हणजे सिबान शेखचा. सुरुवातीला आम्ही कारगिल संगमनेर या संघाकडून बघितलं होतं ज्यावेळेस सिटी आळ्यामध्ये खेळली, आळेफाडा या ठिकाणी, आणि तिथे ज्यावेळेस सिबान वगैरे या मंडळींचा खेळ बघितला तर अक्षरशः त्याने त्या 2-3 वर्षामध्ये कारगिल संगमनेरने धुमाकूळ घातला होता पुणे परिसरामध्ये. येस, मी स्वतः जांबूच्या स्पर्धेमध्ये कारगिलच्या विरुद्ध खेळलो होतो. सिब्बान ज्यावेळेला आपल्या परिसरामध्ये टीम घेऊन यायचे, कारगिल संगमनेर हाही देखील चांगला संघ आणि सिब्बान हे नावावर आलं. सर बऱ्यापैकी त्यावेळेला थ्रो गोलंदाजीचा कालखंड होता, त्यामध्ये देखील मला आनंद मोडवे, सिब्बान ही अशी नावं टिकताना पाहायला मिळाली. कदाचित थ्रो गोलंदाजी त्यावेळेला नसते तर तो एक 2 या मोठ्या गोलंदाजांना महाराष्ट्र मुकला किंवा त्यांचं जे कौशल्य पुढे येण्यासाठी मुकला, परंतु सोनं झाकलं जात नाही आणि ते चमकताच आणि झाकलं तरी, आणि इकडे तेच पाहायला मिळालं. परंतु यावेळेला प्रतीक देवरे जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले आणि पंच पाहा तिकडे काय करतायत, वेगळंच काहीतरी पाहायला मिळत आहे. क्या बात है, काय आहे षटकार, एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने षटकार या ठिकाणी पंच घोषित करतायत. वाह 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 वाह, मजा येते खरं तर अशा प्रकारची अंपायरिंग बघितल्यानंतर. खरं तर वेगळं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे त्या खेळामध्ये देखील एक उत्साह, एक जोश तयार होतो आणि एक आवड प्रेक्षकांना देखील तयार होते. मी अंपायरचं मनपूर्वक कौतुक करेल. मयूर गवळी यांच्याकडून 1101 रुपयाचा पुरस्कार सिब्बानच्या हॅट्रिक यांच्यासाठी असेल. मयूर गवळी म्हणजे छोटे निलेश परदेशी, नाशिकचे निलेश परदेशी. तर नाशिकच्या खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम देखील करत असतात. विशाल भाऊ पट्टे बहादूर देखील ते काम करतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वप्नीलजी पुंजाराम गामणे हे देखील ते काम करत असतात. इकडे सिब्बान यांना आपण पाहतो, परंतु धावा चांगल्या झालेल्या आहेत आतापर्यंत. 34 धावा. यावेळेला चांगला बॉल केलाय सिब्बाने, यासाठी ओळखले जातात कारण वेग ही त्यांची ओळख आहे. आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 34. 3 षटकं बाकी आहेत. 28 धावांची आवश्यकता नरेश सर. निश्चित सिब्बान कडून अपेक्षा होती इथे धावा रोखण्याची, मात्र सिब्बान वरती सुद्धा चांगला हल्ला चढवला. गुजरातच्या बाहेरचा चेंडू जो पॉइंट गलीमध्ये 4 धावांसाठी फेका आणि त्यानंतर प्रतीकचा जो पूल होता तो अत्यंत सुंदर होता. त्याने मला वाटतं षटकाराचा पूल बांधला आणि पायचे धावफलक पुढे घेऊन गेलेले तब्बल 34 वरती. 3 षटकामध्ये 34 धावा. आता लक्ष देखील कमीच आहे, 18 चेंडू 28 धावा. मात्र तरी देखील मॅच अजून संपलेली नाहीये, इथे केव्हाही पलटवार होऊ शकतो. सिबान शेखच्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. वैभवजी आभाळे यांच्याकडून हे 500 रुपयाचं बक्षीस आहे सिबान शेखसाठी. तर सन्मान्य राजनजी साळवी, सन्मान्य या ठिकाणी नाशिक जिल्ह्यासाठी, जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक खूप मोठा मंच ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे
ते विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी पुंजाराम गामणे यांचा सन्मान इथे होतोय राजन भाऊ साळवे यांच्या वतीनं. निश्चित हा खरं तर कर्तृत्वाचा सन्मान आहे. हा निश्चित प्रकारे एका अनोख्या संकल्पनेचा सन्मान आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कुणी हा उपक्रम आणलाय आणि यशस्वी केलेला आहे. म्हणूनच विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांचा सन्मान मंचावरती होतोय. तरी सर कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात या दोघांनी केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे आयोजन पाहायला मिळतं आणि अल्पावधीतच म्हणजे केवळ तिसरं पर्व असताना सगळ्यांना ही स्पर्धा खेळायची आहे, पाहायची आहे, संघ मालकत्व घ्यायचं आहे. अख्खा नाशिक जिल्हा इकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आणि त्यातल्या त्यात भारतभरातून आलेले आयकॉन आयडॉल या फॉर्मॅटने मात्र देखील ही स्पर्धा यशस्वी झाली असं मी म्हणेल. आणि म्हणूनच तिसऱ्या पर्वात असताना या स्पर्धेची चर्चा सर्व दूर आहे. 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर इकडे धावसंख्या आपल्याला होताना पाहायला मिळते ती म्हणजे 34 आणि आता गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. पुन्हा धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. धनंजय भिंताडे प्रतीक प्रॉपर क्रिकेट त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. क्रिकेटचे पुस्तकी फटके सुद्धा प्रतीक यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळतात. प्रतीक देवरे हो 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 यावेळेला थोडस जास्त बाउन्स पाहायला मिळाला. निश्चित चंदू सर ज्या पद्धतीने त्याने फटका एक्झिक्यूट केला होता त्याने बघितलं होतं की हलकासा टच केला चेंडूला म्हणजे चेंडूला इजा होणार नाही याची काळजी घेतली. पण मला वाटतं जो गतीचा वापर पाहिजे तेवढा जो करायला हवा होता तो झाला नाही आणि त्यामुळेच गलीच्या हातामध्ये चेंडू गेला. मात्र फटक्याचं जे कौशल्य होतं ते अफलातून होतं प्रतीकचं. खूप बॉलला चांगले टर्न देखील करतायत, बाउन्स करतायत, फिरवतायत देखील. यावेळेला समोर उडवला हा बॉल फिल्डर हो हो चांगला प्रयत्न जरूर होता तिकडे परंतु काय जबरदस्त फटका आलाय. आता हे पाहायचे पंच काय करतायत. षटकार यस राहुल भागडे काय शॉट आहेत. मला वाटते जे लॉफ्टेड ऑफचे फटके आहेत ते अत्यंत सुंदर बघायला मिळाले राहुल भागडेकडून. खर तर इनसाइड आउट म्हणू शकतो आपण या फटक्यांना. 2 षटकार तिथे ठोकलेत राहुलनं. अंपायर सिद्धू हो 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 आता थोड्या वेळासाठी असं वाटलं की टेस्ट मॅच सुरू आहे की काय. अशा पद्धतीने बॉल खूप चांगला लेक्कट इकडे पाहायला मिळाला आणि कम्प्लिटली बीट करणं काय असताना ते इकडे केलं गेलं या बॉलवर. खर तर सर फ्रंट फूट वरती खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्याच्या डोक्यात काय आलं शेवटच्या क्षणी तो बॅक फूट वरती आला आणि चेंडूला एकदा फिरायला संधी मिळाली की मग मात्र खूप अवघड होतं फलंदाजाचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. उलटाच बॉल होता त्याला स्क्वेअर लेगला खेळतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते म्हणजे 42. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर इकडे 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे म्हणजे कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगवली जाते परंतु विकेट नाही गेलीये हा प्लस पॉइंट पाहायला मिळतोय अजिंक्य वॉरियर्स या टीमचा. त्यांना विकेट मात्र टीम एस केला पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आपले हात फैलावलेत. टर्न टप्पा पडल्यानंतर बॉलला जास्त कट झाला आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय परंतु इकडे अवंतरच्या स्वरूपात धाव मिळेल. अजूनही 14 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. अजिंक्य 11 यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. धनंजय स्वतः त्या ठिकाणी निघालेत. गोलंदाजी केल्यानंतर शेवटच्या क्षणी तो प्रयत्न सोडून दिला. 2 धावा. मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून दिवसभरात केव्हाही जर हॅट्रिक केली सिब्बान शेख यांनी तर 2100 रुपयाचा पुरस्कार मुंजाभाऊ शेळके साहेब यांच्याकडून असेल. 45 धावा धाव फलकावर. कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच नाही होऊ शकली. 2 धावा त्या उलट होत आहेत. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आर्या प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल परंतु तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. जमिनी लगत शॉर्ट कव्हर्सला खेळलाय. 1 धाव तिकडे मिळेल. ओव्हर संपली मात्र या ठिकाणी 4थी आणि धाव संख्या झाली आहे 46. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. नरेश सर निश्चित दोन्ही फलंदाजांमधला ताळमेळ बघितला समन्वय बघितला तर अतिशय अप्रतिम आहे आणि शॉट सिलेक्शन सुद्धा खूप चांगले. कोणता बॉल सोडायचा आहे कोणता बॉल खेळायचा आहे कोणता बॉल मोठा फटका खेळायचा आहे याचं पूर्ण नॉलेज दोघांना आहे
आणि खूप सेन्सिबल, खूप हुशारीनं त्याने क्रिकेट खेळलंय आणि म्हणूनच या 3 षटकांमध्ये, माफ करा 4 षटकांमध्ये तब्बल 46 धावा, तर 12 चेंडूमध्ये आता हव्यात 16 धावा इथे जिंकण्यासाठी अजिंक्य इलेव्हनला. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी येत आहेत योगेश भोजने. योगेश दुहेरी या ठिकाणी काम करायचे, त्यांना धावा थांबवायच्या, विकेट काढायच्या, जी विकेट अजूनही गेलेली नाहीये. यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, इकडे बॅटही अगदी वेग फिरवली, बॉल टर्न झालाय, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही कारण थोडासा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर आतमध्ये येतोय आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच नाही संपली आहे. यावेळेला फटका खेळला अफलातून, जबरदस्त पुल. आता अंपायर बॉल आणायला चालेल की काय? नाही, षटकार घोषित केलाय. वाह वाह, सरांचं निश्चित प्रकारे कौतुक करावं लागेल. आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक मोठी चैतन्याची लहर निर्माण करू शकतात अंपायर्स देखील आपल्या अदाकारीनं. तर हा शानदार षटकार होता. काय पूल केला त्यानं चेंडू, अगदी आरामात हवेत उचलला चेंडूला. जो आवाज आला होता ना, टप आवाज आला आणि तिथेच 6 धावांची मोहर उमटली. एक सुंदरसा षटकार आपल्याला बघायला मिळाला प्रतीक देवरेच्या बॅटमधून. चंदू सर, एक गोष्ट जे प्रतीकने पूल मारले त्याला निश्चित तोड नव्हती आणि लॉफ्टेड ऑफचे जे फटके खेळलेले आहेत अर्थातच राहुल भागडेनं ते सुद्धा बिनतोड आहेत. यावेळेला या ऑफला प्रतीकनेही स्ट्रोक खेळताना तिकडे पाहायला मिळालेत कव्हरच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1ने. आमचे पंचही मन जिंकून घेतात, म्हणजे एवढ्या लांबवरून सांगलीवरून इकडे आलेत आणि फक्त पंचांची कामगिरी नाही, त्याबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन देखील. अगदी पूर्वी शंकर धोत्रे नामक एक अंपायर असायचे ठाणे परिसरातील, त्यांना गोट्या म्हणून देखील ओळखले जायचं. त्यांच्याकडून देखील अशी एक वेगळी पाहायला मिळायची. त्यांच्या ठेवून असे बरेचसे पंच प्रयत्न करतात आणि या सिद्धू पाजी इकडे अंपायर आलेले आहेत. म्हणजे मूळ नाव माहित नाही, परंतु सिद्धू खूप छान इकडे अदाकारी दाखवत आहेत. वाह, मजा आली. लगातार 3 6 राजन साळवे साहेब यांच्याकडून 1100 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. 54 धावांची पार्टनरशिप देखील या 2 खेळाडूंनी सलामीवीरांनी पूर्ण केलेली आहे. खूप चांगली कामगिरी. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता. अर्धशतकी भागीदारी आहे त्यामध्ये. प्रतीक देवरेच्या 14 चेंडूमध्ये 28 आणि राहुल भागडेच्या 14 चेंडूमध्ये 24. तर इथे पुन्हा एकदा आसमानी टोला षटकार, उंच उंच आणि टोले जंग. पुलचे फटके ही स्ट्रेंथ आहे प्रतीक यांची आणि काय जबरदस्त पुल करतायत. पुल सम्राट आहेत आणि या पुलने अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणले टीमला. 60 धावा धावफलकावर एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर केवळ 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तेज, याही वेळेला पुल सक्सेसफुल आणि मॅचला खिशात घातलं अजिंक्य इलेव्हनने. 6 चेंडू राखून, अख्खी 1 ओव्हर राखून मात्र विदाउट लॉस. राहुलचंही कौतुक करावं लागेल आणि प्रतीक यांचंही कौतुक करावं लागेल. टीमचं नाव अजिंक्य आहे आणि या मॅच मध्ये टीम अजिंक्य आहे. अगदी एकतर्फी आणि 10 विकेट राखून, 1 षटक राखून विजय मिळवतायत. यस, अजिंक्य इलेव्हन अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे जे 4 पूल आम्ही बघितले प्रतीक देवरेचे, पूल नव्हते ते पुलाव होता आणि अशीच खमंग मेजवानी त्यांनी आपल्या टीमला दिलेली आहे. एक चांगली मॅच इथे संपते आणि याबरोबरच आपण पाहतो अजिंक्य इलेव्हनचा. तर प्रतीक देवरे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.